वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. कसे आहात? मजेत ना? श्री स्वामी समर्थ. आज आपण झटपट होणारी खिचडी बघूया कशी. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर जिरं, कढीपत्ता, मोहरी टाकून शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे. मग नंतर आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची. ही खिचडी चवीला इतकी सुंदर लागते, तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. नंतर कांदेही परतून घ्यायचे. टमॅटो वगैरे टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं. आलं लसूणची पेस्ट टाकली, जिरं, मोहरी, कढीपत्ता वगैरे सगळं टाकून घ्यायचं. नंतर आपण आपले मसाले टाकायचे. नंतर आपण ह्या मसाल्यांमध्ये लाल चटणी, किचन किंग मसाला, काळा मसाला, धने पावडर सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं. नंतर आपले हिरवे मूग टाकायचे. हिरवे मूग आपल्यासाठी खूप पौष्टिक असतात, त्याच्यामुळे आपण नक्की वापर करावा. नंतर आपण तांदूळ आणि डाळ आपण धुवून व्यवस्थित घेतलेली होती. नंतर तीही टाकायची, गरम पाणी टाकायचं. नंतर आपण मीठ आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं. नंतर 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या. बघा, ही खिचडी तुम्ही करून बघा ट्राय, तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा, आपली झटपट होणारी खिचडी तयार आहे. बघा, गरमागरम आपली खिचडी तयार आहे. नक्की तुम्ही ट्राय करा, नक्की तुम्हाला आवडेल. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. बघा, आपली खिचडी किती सुंदर तयार झालेली आहे, बघू शकतात. थँक यू. श्री स्वामी समर्थ.